नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी पुन्हा आपलं एकदा सहर्ष स्वागत करत आहे। अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे। आज आपण पाहणार आहोत क्रियाविशेषण। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद म्हणजे काय हे पाहिलं होतं, परंतु आज आपण क्रियाविशेषण हा शब्द प्रकार पाहणार आहोत। तर त्याची व्याख्या काय आहे? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात। म्हणजेच एखाद्या वाक्याची माहिती हा विशेष शब्द सांगतो आणि त्या शब्दालाच क्रियाविशेषण असं म्हणतात। मग याची उदाहरणं काय आहेत? उद्या, आज, खूप, हळू इत्यादी। म्हणजे हे जे शब्द आहेत ते त्या वाक्याबद्दल विशेष माहिती सांगतात। मग त्याची काही उदाहरणं बघू आपण खाली। मी उद्या शाळेत जाणार नाही किंवा मी उद्या शाळेत जाणार आहे। मग शाळेविषयी विशेष माहिती काय, कोणता शब्द सांगतोय? तर उद्या। उद्या हा शब्द विशेष माहिती सांगतोय म्हणून ते क्रियाविशेषण। तसंच दुसरं उदाहरण आहे, आज शाळेत खूप मजा आली। म्हणजे शाळेविषयी विशेष माहिती कोणता शब्द सांगतोय? तर खूप शब्द हा विशेष माहिती सांगतोय म्हणून हा शब्द क्रियाविशेषण। तिसरं उदाहरण आहे, जरा हळू चाला। मग हा हळू जो शब्द आहे तो या वाक्याचं क्रियाविशेषण आहे। म्हणजेच हळू शब्द ह्या वाक्याची विशेष माहिती सांगतो आहे। लक्षात घ्या मित्रांनो, जो शब्द विशेष माहिती सांगतो तो शब्द झाला क्रियाविशेषण। आता इथून पुढे आपण पुढचा शब्द प्रकार पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।